स्वतःच्या आईला सतत मारहाण करणाऱ्या मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आईलाच पोलीस ठाण्यात गाठून तिच्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। सदरचा प्रकार हा सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील गेट जवळ घडला। या हल्ल्यात सारिका पोपट चव्हाण या गंभीर जखमी झाल्या। या प्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश मायाप्पा हाके यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी संशयित सतीश पोपट चव्हाण याला अटक केली आहे। संशयित सतीश पोपट चव्हाण हा मूळचा तासगाव तालुक्यातील असून तो सध्या काँग्रेस भवनजवळ राहतो। त्याची आई जखमी सारिका चव्हाण या शहरातील केंगार गल्ली परिसरात राहतात। संशयित सतीश चव्हाण हा आई सारिका यांच्यात कौटुंबिक कारणातून सतत वादावादीचे प्रकार घडत होते। त्यातूनच सतीश हा त्यांना वारंवार मारहाण करत होता। सोमवारी रात्रीच्या सुमारास त्या घरी असताना त्यावेळीही संशयित सतीश चव्हाण यांनी कौटुंबिक वादातून सारिका यांना मारहाण केली। यानंतर त्या सांगली शहर पोलिसात तक्रार देण्यात आल्या। यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील कमानीजवळ त्यांना गाठून सतीश यांनी त्याच्या हातातील चाकूने पाठीत आणि छातीवर वार करून तिला गंभीर जखमी करत तिला खून करण्याचा प्रयत्न केलाय। पोलीस ठाणे आवारातच घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली। गंभीर जखमी झालेल्या सारिका चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश हाके यांनी फिर्याद दिली असून संशयित चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे।